नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मध्य प्रदेशमधल्या सोनम रघुवंशी हिनं आपल्या पतीची हत्या केल्याची कबुली मेघालय पोलिसांना दिली आहे. मध्य प्रदेशमध्ये लग्न झालेली सोनम आपला पती राजा रघुवंशी यांच्यासह मेघालयमध्ये हनीमूनला गेली होती. मात्र सोनमला राजा रघुवंशी यांच्याशी कदाचित लग्नच करायचं नव्हतं आणि या सगळ्याचा राग म्हणून सोनमनं आपल्या मित्रांची हत्या केली. या हत्येचा तपास सुरू झाल्यानंतर सोनमनंच ही हत्या घडवून आणल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं आणि आता सोनमला उत्तर प्रदेशमधून ताब्यात घेतल्यानंतर सोनमची चौकशी सुरू झाली आहे. मेघालय पोलिसांनी इंदोरमधून इतर आरोपींना अटक केली. त्यानंतर जी चौकशी झाली त्यामध्ये सोनमनं राजाची हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती आहे. सोनमनं तिच्या मित्रांच्या मदतीनं राजाची हत्या केल्याचं पोलिसांना सांगितलंय. पोलिसांनी सोनमची साथ देणाऱ्यांची चौकशी केली. काल रात्री उशिरा पोलीस सोनमला घेऊन मेघालयला पोहोचले. हत्येनंतर जवळपास 18 दिवसांनी सगळे आरोपी आता गजाआड झालेत. आज इंदोरमध्ये राजा रघुवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली सोनमच्या भावानं आणि यावेळेस दोनही परिवारांना अश्रू अनावर झाले. जर माझ्या बहिणीचा दोष असेल तर तिला शिक्षा व्हायला हवी आणि त्यासाठी आपणच प्रयत्न करू असं आश्वासन सोनमच्या भावानं राजाच्या आईला दिलंय. गोविंद मेरे संपर्क में था और गोविंद ने जो है मुझे रात को 11 बजे बोला था फोन लगा के भैया मैं इंदौर आ चुका हूँ मैं. अब एक काम करिए, आप सारी मीडिया को जो है इन्फॉर्म कर दीजिए मैं कल आपके घर पे आ रहा हूँ मैं और सारे मीडिया के सामने आके बयान देना राजी हूँ मैं. मेरी बहन ने जो गलती करी है उस गलती की सजा, उसको सजा मौत मिलना चाहिए. मैं आपके साथ खड़ा हूँ मैं, क्योंकि मेरी बहन ने जो गलती करी है उस गलती के कारण जो है अपने भाई अपना पैसे दुपने से दूर चले गए. जी जी, गलती मान रहे हैं. वो गलती इसके लिए मान रहा है तो उसकी बहन जो है उसने हमारे घर पे दी थी, उसको नहीं पता था. उसकी बहन ने थोड़ा सही चर्चा हुआ है. गोविंद जी, एक तस्वीर ये सामने आई है, ये मुझे जानकारी कोई नहीं है. इसकी जानकारी मुझे नहीं है. इस तस्वीर को देखकर क्या कहेंगे, क्योंकि इसमें जो ये राज है, कुशवाहा है और वो सोनम को दिखाई दे रही है. एक तरीके से सेल्फी ली गई है, इस पर भी सवाल उठ रहे हैं. देखिए, इस बारे की जानकारी मुझे कुछ भी नहीं है. वो जो भी बात है इससे आगे की जो है वो सोनम में कबूल करेगी. सोनम बता पाएगी इस बारे में आगे क्या कहानी है. आपको क्या लगता है सोनम ने ये अपने परिवार में, जैसा आपने कहा भी कि उसने ये कहा था कि अगर मेरी शादी होती है तो उसका अंजाम भुगतना पड़ेगा. देखिए, इसकी जानकारी उसके घर पे मम्मी को सिर्फ दी थी, क्योंकि ये मुझे जहाँ तक मुझे मालूम पड़ा, परिवार द्वारा जो मालूम पड़ा वजह है, तो सोनम ने ये चीज कही थी कि मम्मी मेरी शादी जो है तुम सोनम से राज से नहीं कराते कभी हो तो आगे तुम शादी से कराओगी मेरी, उसके यहाँ आप देखना आगे. तो आपको लगता है कि सोनम उसने पूरा प्लान किया था, राज कुशवाहा से उसके संबंध अब जाहिर हो गए. आप लोगों को जो पता लगा, आपके समाज में भी इस तरीके की बात आई थी पहले? इसके बारे में हमको पहले कोई जानकारी नहीं थी. अभी मीडिया के माध्यम से जो मालूम पड़ रही है वो बता आपको मैं खाली. तो अभी उसने माफी में क्या बोला, क्या सबसे आते ही साथ क्या कहना था उसका? किसका? गोविंद का कहना खाली कि मतलब ये है तो भैया जो चीज सोनम ने करी है उसका मुझे पछतावा है और आगे जो है मैं चाहता ही हूँ सोनम को जो सजा होगी उसे मैं चाहूंगा. मैं कोर्ट में खुद खड़ा होऊंगा, खुद बोलूंगा मैं इस सोनम को जो है सजा मौत दी जाए. आपने ये बताया कि उसने कोई अभी ऐसा कबूल नहीं करा है कि उसने हत्या करी है, मगर जो सबूत मिल रहे हैं उस हिसाब से मुझे 100% पता है कि उसी ने ये काम करा है और करवाया गया है. हाँ, वो एक्चुअली सब नाम राज कुशवाहा से रिलेटेड है, इसलिए मुझे कंफर्म है कि वो सही है. अच्छा, आप देखिए, मैं कोई होता नहीं हूँ परिवार से माफी मांगने वाला, तो मैंने माफी तो मांग ली है, मगर इस परिवार ने एक बेटा खोया है और जो मैंने लड़की दी थी उस लड़की की जगह पे मैं इस परिवार का हिस्सा हूँ, उससे रिश्ता हमने तोड़ दिया है और इस परिवार का हिस्सा मैं हूँ और आज से सभी चीजें मैं करूँगा उसके खिलाफ, क्योंकि राजा मेरा बहुत प्रिय है. गोविंद भैया से मैंने पूछा कि तुम सोनम से मिले थे कि नहीं मिले थे, पहले तो मेरे को ये बताओ. तो उन्होंने बोला कि मम्मी मैं सोनम से मिला था 3 मिनट के लिए. तो मैंने बोला कि उसको मारा क्यों नहीं तुमने, तो बोले मारने का मौका ही नहीं दिया, पुलिस और मीडिया इतनी सारी थी वहाँ पर. यही बोला कि सोनम को फांसी दिलवाई जाए. गोविंद भैया ने बोल के गए. आप गोविंद को माफ कर रहे हैं, आपको लगता है वो राजा के लिए दुखी थे. वो राजा के लिए दुखी थे, सोनम के लिए दुखी नहीं है. गोविंद की कोई गलती. आणि सोनमकडे एकूण 2 फोन होते. याच 2 फोनच्या माध्यमातून ती वैयक्तिक संपर्क ठेवायची ज्यांच्याशी तिचे संबंध होते आणि याशिवाय ती ऑफिसच्या कामासाठी एक फोन वापरायची अशी माहिती तपासामध्ये समोर आली आहे. सोनम के पास कितने फोन थे? 2 फोन. क्या काम करती? दोनों से अलग अलग बात करती थी? क्या करती? हाँ, वो बोलती एक ऑफिस का फोन और एक घर का. तो एक फोन से किससे बात करती थी? क्या राज से बात करती थी या ये इतना तो हमें नहीं पता ना, क्योंकि 4 दिन रह गई, हम अपनी डिटेल्स होना मांग सकते हैं. अच्छा, 4 दिन रहे थे, लेकिन 2 फोन रखे हुए हाँ, थे. 2 फोन है. तो एक से घर परिवार के लिए और एक ऑफिस के लिए. तो ज्यादा बात वो किससे करती थी?
अब मुझे फोन पे भी इतना ध्यान नहीं दिया। हाँ, तो आपकी कुछ बात हुई सोनम से? नहीं, कोई बात नहीं। किसी से बात करते हुए देखा आपने रेगुलर कि वो यहाँ आने? फोन पे बात करते हुए रेगुलर नहीं देखा, लेकिन वो टाइपिंग कर रही थी फोन पे, मैसेज वगैरह ये ज्यादा चल रहा था। आणि याच घटनेसंदर्भात आणि मेघालय पोलिसांच्या तपासासंदर्भात आणखी माहिती देण्यासाठी माझ्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सौरभ गुप्ता। सौरभ जी, अब तक मेघालय पुलिस ने जो भी जानकारी हासिल की है, सोनम से जो जानकारी मिल पाई है, उससे क्या क्या नई बातें सामने आई है इस पूरे मामले में? बाकी जो आरोपी है उनके साथ लेकर कोर्ट पहुंचेंगे, कोर्ट में उनको पेश किया जाएगा। सौरभ, क्या आप मेरी आवाज सुन पा रहे? अगर आप ये जानना चाहते हैं कि पुलिस ने सोनम रघुवंशी को क्या, बिल्कुल मैं ये कह रहा था कि सोनम रघुवंशी को आज जो है पुलिस यहाँ पे लेके आएंगे और पुलिस कुछ ही देर में कोर्ट में उनको पेश करेंगे और कोर्ट में पेशी के बाद उनको पुलिस यहाँ पे जो है जो सवाल है पुलिस के मन में वो भी कोर्ट के सामने रखे जाएंगे, क्योंकि आज सोनम रघुवंशी का पूरा दिन पूछताछ हुआ है। इस पूछताछ में ये पता चला है कि देखिए जो बातें सामने आई हैं और जो सबूत पुलिस ने अब तक इकट्ठे कर चुके हैं उसका क्या इस वक्त स्टेटस है, ये सारी चीजें पुलिस कोर्ट के सामने रखेंगे। पुलिस के पास सीसीटीवी फुटेज की एविडेंस है जी। पुलिस के पास जो जीपीएस मैप है, स्कूटी जो हायर किया गया था उसका सबूत है। पुलिस के पास बाकी सारे सबूत भी है जो सोनम के खिलाफ पुलिस ने इकट्ठे किया है और वो सारे सबूतों के साथ पुलिस सोनम की रिमांड मांगने वाली है। ये रिमांड ज्यादा से ज्यादा दिन, आप देख सकते हैं कड़ी सुरक्षा की इंतजाम भी है यहाँ पे, एक कड़ी सुरक्षा के इंतजाम भी है यहाँ पे और उसी सुरक्षा के इंतजाम के साथ यहाँ पे उनको पेश किया जा रहा है और उसी सुरक्षा के साथ आज वहाँ पे पुलिस उनको कोर्ट में लाकर उनकी ये जो है रिमांड मांगेंगे। अच्छा, और सोनम के साथ साथ इसमें राज भी था जिसने ये पूरे मामले में राजा की हत्या करने में सोनम की मदद की। इस तरह की अभी तक की पुलिस केस के उनको भी सोनम के साथ बिल्कुल, बाकी जो आरोपी है उनको भी सोनम रघुवंशी के साथ पेश किया जाएगा। जो बाकी 4 आरोपी है उनको आज ले आया गया है शिलोंग और शिलोंग में जो सदर पुलिस स्टेशन है वहां पे उनके साथ भी पूछताछ हुआ है, लेकिन मुख्य आरोपी के तौर पर सोनम रघुवंशी है। कुछ ही देर में यहाँ पे सोनम रघुवंशी और बाकी आरोपी पहुंचेंगे ऐसे अनुमान लगाया जा रहा है और जो गाड़ियां हैं उनको लेकर ये कोर्ट की जो बिल्डिंग है यहाँ आप सामने देख सकते हैं, इसी प्रेमिसेस में लेके जाएंगे, जिसके बाद कोर्ट रूम के अंदर सुनवाई शुरू होंगे। इसी अभी किसी भी वक्त अभी पुलिस या सोनम रघुवंशी को लेकर यहाँ पहुंचेंगे और जो पूछताछ की जो सिलसिला है वो आज पूरे दिन चला है, लेकिन अब यहाँ पे आपको ये लाइव तस्वीरें में दिखाना चाहूंगा। कुछ ही देर में यहाँ पे सोनम रघुवंशी और बाकी आरोपी को लेकर पुलिस की टीम पहुंचने वाली है, उनकी जो कोर्ट में पेश करने के लिए, रिमांड हियरिंग के लिए। जी, अभी जो हलचल आपके कैमरा के माध्यम से हम देख पा रहे हैं उससे ये तो पता चल रहा है कि किसी भी वक्त सोनम की पेशी हो सकती है। बहुत सारे मीडिया कर्मी यहाँ पे मौजूद है और पुलिस की हलचल शुरू हो चुकी है। शायद कुछ ही पल में सोनम को अभी कोर्ट में हाजिर किया जाएगा। सुरक्षा के पुख्ते इंतजाम किए गए हैं, काफी सुरक्षा कर्मी वहां पे हमें खड़े दिख रहे हैं। सोनम और सोनम के साथ राजा की हत्या करने के लिए जिन्होंने उसका साथ दिया था, जो मुख्य आरोपी है, उन सबको अभी लाया जा रहा है। और कितनी देर में लगभग ये सारे आरोप भी यहाँ पे आज आ सकते हैं? देखिए कविता, यहाँ पे बताया जा रहा है कि जो पुलिस स्टेशन है वहां से तो निकल चुके हैं, तो बस कुछ ही मिनट के दूरी पे है, तो अभी किसी भी वक्त यहाँ पे पहुंच सकते हैं
जो पुलिस की कॉन्वॉय है, क्योंकि वहाँ पे ना सिर्फ सोनम रघुवंशी है, उनके साथ बाकी जो 4 आरोपी है वो भी आज जो शिलोंग पहुंचे हैं उनको यहाँ पेश किया जाएगा इस कोर्ट में सुनवाई के लिए। कोर्ट के अंदर काफी वकीलों की भीड़ है और कोर्ट के पास मैं आपको दिखाना चाहता हूँ, ऊपर जो बिल्डिंग है, बिल्डिंग में भी सुरक्षा कर्मी तैनात किया गया है, क्योंकि इस केस को लेके पूरे देश में एक जो है एक माहौल है और कड़ी सुरक्षा की इंतजाम यहाँ कोर्ट में भी रखी गई है। मेघालय जैसे राज्य में जहाँ पे एक बहुत सारे टूरिस्ट आते हैं और बहुत सारे टूरिस्ट यहाँ पे अपने छुट्टियां मनाने आते हैं, तो हनीमून पर आकर एक व्यक्ति जो राजा रघुवंशी है उनका इस तरीके से बेरहमी से हत्या करके उनके शव को एक जो गॉर्ज है उस पे फेंक देना। इसके बाद पुलिस ने काफी मेहनत करके इसको क्रैक किया है और आज सारे आरोपी को गिरफ्तार करके यहाँ पर पुलिस उनको कोर्ट में कुछ ही देर में, बस कुछ ही मिनटों में कोर्ट में उनको पेश करेंगे। जी, कुछ ही मिनटों में सोनम को और अन्य आरोपियों को कोर्ट में पेश किया जाएगा और उसके बाद ही हमें पता चल पाएगा कि कोर्ट इनके खिलाफ क्या एक्शन लेती है। सौरभ, इस पूरे मामले की जानकारी आपसे लेते रहेंगे। फिलहाल बहुत बहुत शुक्रिया इस पूरे जानकारी के लिए। गाड्या येताना दिसत आहेत, पोलिसांच्या गाड्यांमधनं सध्या सोनम आणि तिच्या साथीदारांना याच कोर्टामध्ये आणलं जात आहे आणि काही वेळातच कोर्ट सोनम आणि तिच्या साथीदारांच्या बाबतीत निर्णय घोषित करेल। सोनम रघुवंशी हिनं आपल्या पतीची हत्या केल्याचा आरोप आहे आणि या संपूर्ण गुन्ह्यामध्ये तिची साथ देणाऱ्या आणखी 4घांना मेघालय पोलिसांनी ताब्यात घेतले। या सगळ्यांना सध्या कोर्टामध्ये हजर केलं जात आहे आणि यावेळेस मेघालयच्या शिलाँगमध्ये प्रचंड मोठी गर्दी दिसते, प्रसिद्धी माध्यमांची गर्दी आहे, त्याचप्रमाणे मेघालयमधल्या अनेक नागरिकांचीही गर्दी आहे। पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेलं हे राज्य, या राज्यामध्ये अशी एखादी घटना घडणं हे सगळ्यांसाठीच धक्कादायक आहे। मध्य प्रदेशमधून हनीमूनसाठी मेघालयमध्ये गेलेल्या सोनमनं तिथंच आपल्या पतीचा खून घडवून आणला असा आरोप तिच्यावर आहे। कोर्टामधली ही गर्दी आपण सध्या पाहतोय। सोनमला आणि तिच्या साथीदारांना सध्या कोर्टामध्ये आणले। सुरुवातीला सोनम आणि राजा रघुवंशी हे दोघेही मेघालयमधून बेपत्ता झाले होते, त्यावेळेस अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते। पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या, पर्यटकांनी गजबजलेल्या एखाद्या राज्यामध्ये अशी घटना घडणं हे तिथल्या पर्यटनाच्या व्यवस्थेला प्रश्नचिन्ह निर्माण करणारं असल्यामुळे मेघालय पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली होती, शोधमोहीम सुरू केली होती आणि त्यानंतर सोनमच्या पतीचा म्हणजे राजा रघुवंशी यांचा मृतदेह मेघालयमध्ये सापडला होता, पण सोनमचा पत्ता नव्हता। त्यामुळे असंही सांगितलं जात होतं की कदाचित सोनमचं अपहरण झालं असावं, कारण दोघांच्याही अंगावर बरेच दागिने असल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं होतं। मात्र सोनमचा बरेच दिवस काहीही पत्ता नव्हता आणि त्यानंतर सोनम सापडली ती थेट उत्तर प्रदेशमध्ये आणि आता सोनमची चौकशीमधनं हे सत्य समोर आले की राजा रघुवंशी याची हत्या सोनमनंच घडवून आणली होती आणि त्यासाठी तिनं आपले साथीदार यांची मदत घेतली होती। 4 साथीदारांना मध्य प्रदेशमधल्या इंदोरमधून अटक करण्यात आलेली आहे, त्यांना मेघालय पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि आता या सगळ्या आरोपींना शिलाँगच्या न्यायालयामध्ये हजर केलं जात आहे। शिलाँगचं न्यायालय त्यांना पोलीस कोठडी देतं का, किती दिवसांची देतं, या सगळ्या सोबतच मेघालय पोलीस शिलाँगच्या न्यायालयामध्ये नेमकी काय माहिती देत आहेत, सोनमनं हा खून कसा केला, कशासाठी केला, कुणाच्या मदतीनं केला, प्लॅनिंग कसं केलं होतं, या सगळ्याची माहिती कदाचित मेघालय पोलीस आता न्यायालयामध्ये देतील आणि त्यानंतरच न्यायालय पुढचा निर्णय घेईल। आणि या सगळ्या संदर्भात आता या दोघांचे म्हणजे सोनमचे नातेवाईक आणि राजा रघुवंशी यांचे नातेवाईक यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, त्यावर एक नजर टाकूया। सोनमच्या भावानं काही वक्तव्य केलेत, कारण सोनमचा भाऊ आज राजा रघुवंशी याच्या आईला भेटायला गेला होता। आपल्या बहिणीनं जे काही केले त्याबद्दल त्यांना पश्चाताप होता, पण आपण राजाच्या कुटुंबियांच्या बाजूने आहोत असं म्हणणं आहे सोनमच्या भावाचं। मला वाटतं सोनमनंच राजा रघुवंशीची हत्या केली असं सोनमच्या भावानं राजाच्या आईला सांगितलं। तिनं ज्यावेळेस कॉल केला त्यावेळेस ती घाबरलेली होती, कारण सोनम जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये सापडली होती तो कॉल तिनं आपल्या भावालाच केला होता। मेघालयमध्ये जाणार आहे पण राजा रघुवंशीच्या बाजूने लढण्यासाठी असंही सोनमच्या भावानं त्यांच्या आईवडिलांना म्हणजे राजाच्या आईला सांगितले। राज कुशवाह हा आमचा फक्त एक कर्मचारी होता, सोनम राज कुशवाहला राखी बांधायची, तो तिचा भाऊ होता असं सांगण्याचा प्रयत्न सोनमच्या भावानं केलाय आणि सोनम सोबत असलेले सगळे संबंध आम्ही तोडलेत। राजा रघुवंशीच्या कुटुंबाची आम्ही माफी मागतो।
सोनम दोषी असेल तर तिला नक्की फाशी द्या. ही वक्तव्य आहेत सोनमच्या भावाची, ज्यानं आज राजाच्या आईची भेट घेतली. राजा रघुवंशी हत्या प्रकरणी आतापर्यंत पुरावे काय काय सापडले आहेत मेघालय पोलिसांना. सगळ्यात मोठा आणि पहिला पुरावा आरोपी आकाश आहे, ज्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. त्याचा रक्तानं माखलेला शर्ट पोलिसांना सापडलाय, ज्यावर राजा रघुवंशी याच्या रक्ताचे डाग आहेत. हा खूप मोठा पुरावा असू शकतो पोलिसांना या केसमध्ये. याशिवाय सोनमचा रेनकोट पोलिसांना सापडलाय आणि या रेनकोटवर सुद्धा रक्ताचे डाग असल्याचं मेघालय पोलिसांचं म्हणणं आहे, जे आता काही वेळातच कदाचित न्यायालयासमोर मांडतील. याशिवाय हत्या करत असताना म्हणजे राजा रघुवंशी याची हत्या करण्यासाठी जे हत्यार वापरलं होतं या सगळ्या आरोपींनी, ते हत्यार सुद्धा पोलिसांना सापडले. तो एक मोठा पुरावा आहे. दुसरा आरोपी आहे या प्रकरणामध्ये, ज्याचं नाव आनंद आहे. त्याचं रक्ताने माखलेले कपडे जे त्यानं अटक करताना घातलेले होते ते पोलिसांकडे आहेत. त्यामुळे मोठा पुरावा आहे. आणि या सगळ्यात आणखीन एक महत्वाची बाब आहे की यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं होतं या सगळ्या किलर्सना. आणि या किलर्सना कॉन्ट्रॅक्ट दिलं गेल्यानंतर त्यांनी जी हत्या केली त्यावेळेस हत्येच्या ठिकाणी आणि या सगळ्या वस्तूंवर त्यांच्या बोटांचे ठसे आहेत, जो सगळ्यात मोठा फॉरेन्सिक पुरावा आहे पोलिसांसाठी. याशिवाय काही इलेक्ट्रॉनिक उपकरणं जी हा गुन्हा करताना, गुन्ह्याची प्लॅनिंग करताना वापरली गेली होती. याशिवाय जे मोबाईल फोन्स वापरले गेले होते, ज्याच्या सहाय्यानं हे सगळे आरोपी एकमेकांच्या संपर्कात होते, तेही पोलिसांना सापडलेत. 42 ठिकाणी पोलिसांनी तपास केला, कारण हे जोडपं अनेक ठिकाणी फिरलं होतं. त्यांच्या प्लॅनिंगचा भाग होता तो. 42 ठिकाणांहून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज गोळा केलेत. म्हणजे ते मेघालयमध्ये कुठे गेले होते, कुठल्या हॉटेलमध्ये राहिले होते, कुठे खाल्लं होतं, कुठे फिरायला गेले होते, स्कूटी कुठून भाड्याने घेतली होती, ती स्कूटी कुठे गेली होती, हे 4 आरोपी त्यांना कुठे भेटले, सगळेजण एकत्र कुठे गेले, या सगळ्याचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी शोधले. सोनम आणि आरोपी यांनी जिथे जिथे मुक्काम केला होता त्या हॉटेल मालकांचे जबाब घेतलेत. म्हणजे या दोघांचं वागणं कसं होतं, बुकिंग कधी केलं होतं, बुकिंग कुणी केलं होतं, पैसे कुणी दिले, या सगळ्याचे जबाब पोलिसांनी घेतलेले आहेत. शिवाय शिलाँगमध्ये स्कूटी घेतली होती, त्या स्कूटी मालकाचा जबाब आहे. या स्कूटीचे काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सापडले होते आणि त्यावरून पोलिसांनी मालकाला गाठलं. याशिवाय हत्याराची खरेदी, कारण राजा रघुवंशीची हत्या करताना एक हत्यार वापरण्यात आलं होतं, धारदार हत्यार. ते हत्यार पोलिसांनी जप्त केलं होतं. पण ते हत्यार या आरोपींकडे आलं कुठून, तर ते जिथून त्यांनी विकत घेतलं होतं ते दुकानही पोलिसांना सापडले आणि त्या दुकानाच्या मालकाचा जबाबही नोंदवण्यात आलाय. याशिवाय हॉटेलमधून जे सगळे ओळखपत्र मिळाली होती या सगळ्यांची, त्यांच्या प्रति पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यावरून स्पष्ट होते की हे लोक कोणत्या हॉटेलमध्ये राहिले होते आणि यांनी कट कसा रचला होता. याशिवाय ज्याच्या साह्यानं यांनी प्रवास केला, म्हणजे ते इंदोरहून मेघालयपर्यंत जाण्यासाठी त्यांनी ज्या फ्लाईट्स बुक केल्या होत्या, ज्या ट्रेन बुक केल्या होत्या, त्या सगळ्या बुकिंगचे तपशील पोलिसांना सापडलेत. जेणेकरून हा कट मध्य प्रदेशपासून सुरू कसा झाला आणि मेघालयमध्ये येऊन पूर्णत्वास कसा गेला याची सगळी माहिती आणि याच्या सगळ्या कड्या जोडणं पोलिसांना शक्य होईल. आरोपी आणि सोनम यांच्यामधले संभाषण जे झालं होतं मोबाईल फोनच्या साह्यानं, त्याचे कॉल रेकॉर्ड्स पोलिसांना मिळाले आहेत की हे लोक किती वेळा संपर्कात होते, ते कुणाकुणाशी किती वेळा बोलत होते, किती वेळ त्यांचं संभाषण चाललं होतं, याचे रेकॉर्ड्स आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आजकाल प्रत्येक गुन्ह्याच्या दृष्टीनं पोलिसांसाठी महत्त्वाचं असतं ते म्हणजे हे सगळे आरोपी आणि सोनम यांचे मोबाईल लोकेशन. कारण टॉवर लोकेशनवरनं हे समजू शकतं की कुठला आरोपी कोणत्या वेळेस कुठे होता. जर या सगळ्यांचं टॉवर लोकेशन त्यावेळेस मेघालयच असेल तर हे सहज स्पष्ट होते की सोनम आणि हे सगळे आरोपी एकत्र होते आणि यांनी एकत्रितपणे हत्येचा कट रचला होता. आरोपींचा गुन्हा कबूल करण्याचे जबाब आणि सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कोर्टात नेण्या अगोदर त्यांची चौकशी झाली, त्यांचे जबाब नोंदवले गेलेत आणि या जबाबामध्ये या आरोपींनी आपण गुन्हा केला असल्याचं कबूलही केले. अनेक डिजिटल फुटप्रिंट्स पोलिसांना मिळालेले आहेत. सध्या पोलीस जेव्हा तपास करतात अशा कोणत्याही गुन्ह्याचा, त्यावेळेस डिजिटल फुटप्रिंट्स हा एक मोठा पुरावा मानला जातो आणि बदललेल्या कायद्यानुसार हे पुरावे सध्या न्यायालयामध्ये ग्राह्य सुद्धा धरले जातात. त्यामुळे सगळे डिजिटल फुटप्रिंट्स पोलिसांनी शोधून काढलेले आहेत. कोणी कुठलं सोशल मीडिया ऍप वापरलं होतं, त्याच्या अनुषंगानं काही संवाद साधला होता का, हे सगळं पोलिसांनी शोधून काढले. यातले काही पुरावे जे आहेत ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत. जसं मगाशी सांगितलं, रक्ताचे डाग असलेले काही कपडे असतील, हत्यारं असतील, काही वस्तू असतील ज्याच्यावर फिंगरप्रिंट्स असतील, या सगळ्या गोष्टी पोलिसांनी सध्या फॉरेन्सिक टेस्टसाठी पाठवून दिलेल्या आहेत. त्यामुळे त्याचा रिपोर्ट आल्यानंतर ठोस पुरावे हे मेघालय पोलिसांच्या हाती असतील या संपूर्ण केसच्या संदर्भात. आता पोलिसांना आणखीन काय काय पुरावे लागणार आहेत, हे पुरावे पुरेसे आहेत का जे आपण आता डिस्कस केलेत? तर सगळ्यात महत्त्वाचा पुरावा आहे पोलिसांसाठी तो म्हणजे सोनमचा मोबाईल फोन. कारण याच मोबाईल फोनमधनं काही चॅट्स पोलिसांच्या हाती येण्याची शक्यता आहे, काही फोटोग्राफ्स हाती येण्याची शक्यता आहे, कॉलमधलं काही संभाषण रेकॉर्ड झालं असेल तर ते हाती येण्याची शक्यता आहे.
काही इतर आरोपी आहेत त्याच्यामध्ये, त्यांच्या मोबाईल फोन्समधून काय काय समोर येत आहे ते पोलिसांना मिळू शकतं जर या इतर आरोपींचे मोबाईल फोनची तपासणी पोलिसांना करता आली. काही आरोपींनी गुन्ह्याच्या वेळी जे कपडे घातलेले होते, काही कपडे मिळालेले आहेत, इतर आरोपींचे मिळालेले नाहीयेत, त्याच्यासाठी पोलीस प्रयत्न करतात. आणि हत्येसाठी जर हे कॉन्ट्रॅक्ट किलिंग असेल, जर या किलिंगसाठी पैसे दिले गेले असतील तर पैसे आले कुठून, दिले कसे, कुणी दिले, किती दिले, केव्हा दिले, याचा तपशील पोलिसांना शोधून काढायचा आहे. हत्येनंतर हे आरोपी गेले कुठे याची तपासणी करायची आहे, कारण हत्या झाली होती मेघालयमध्ये, त्याच्यानंतर हे आरोपी सापडले होते पोलिसांना इंदोरमध्ये आणि सोनम सापडली होती उत्तर प्रदेशमध्ये. त्यामुळे हत्या झाल्यानंतर या आरोपींचा प्रवास झाला कसा, कुठून कुठे झाला, कोण कुणासोबत होतं, सोनम उत्तर प्रदेशला कशी पोहोचली, का पोहोचली, याचा तपास पोलिसांना करायचा आहे. कारण ते जर पोलिसांनी पूर्ण केलं तरच हा संपूर्ण कट आखला कसा गेला, पूर्णत्वास कसा गेला आणि कट झाल्यानंतर या आरोपींनी वेगवेगळी राज्य कशी गाठली याच्या कड्या जोडणं पोलिसांना शक्य होईल. सोनम रघुवंशी हिला सध्या मेघालयमधल्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं आहे. राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या सोनमला सध्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. यानंतर न्यायालय सोनमला नेमकी काय शिक्षा सुनावतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण सोनम आणि तिच्यासोबत इतर जे 4 आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले, ज्यांना अटक केलेली आहे, त्या सगळ्यांना न्यायालयात आणण्यात आले. पोलिसांनी सोनमला न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गुन्ह्याच्या अनुषंगानं पोलीस न्यायालयाला काय माहिती देत आहेत, सोनमसाठी किती दिवसांची पोलीस कोठडी मागतायत, इतर आरोपींसाठी किती दिवसांची पोलीस कोठडी मागतायत याकडे लक्ष असणार आहे. कारण सरकारी वकिलांचा या बाबतीतला युक्तिवाद हा महत्त्वाचा असणार आहे. कारण याच युक्तिवादामधून या हत्येची आतापर्यंतची पोलिसांच्या तपासाचा दिशा नेमकी काय होती, काय काय माहिती पोलिसांना मिळाले हे स्पष्ट व्हायला मदत होईल. चार्जेस पोलिसांनी या सगळ्या आरोपींवर काय काय लावलेले आहेत, या प्रकरणातला मुख्य आरोपी कोण आहे, सोनमच आहे की यांनी हत्या केली ते आहेत, कट कसा रचला गेलेला आहे, या कटाला पूर्णत्वास कसं नेलं गेलं, यासाठी पैसे कुणी आणले होते, कट किती दिवसांपासून रचला गेला होता, या सगळ्याची माहिती कदाचित आज न्यायालयामध्ये उघड होण्याची शक्यता आहे. कारण पोलिसांनी सोनमला न्यायालयामध्ये हजर केले. शिलाँग न्यायालयामधली ही दृश्य आपण पाहतोय. माध्यमांचा मोठ्या प्रमाणात गराडा असल्यामुळे न्यायालयाच्या बाहेर प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि पोलीस कुणालाही माध्यमकर्मींना न्यायालयाच्या आवाराच्या आत येण्याची परवानगी देत नाहीयेत. या ज्या सगळ्या घटनेबाबत आपण बोलतोय ती घटना नेमकी घडली कशी, कुठे घडली, त्याची सुरुवात कुठून झाली, या सगळ्याची माहिती जाणून घेऊयात. लग्न, हनीमून आणि मर्डर अशी ही अवघ्या 25 ते 28 दिवसांमध्ये घडलेली कहाणी आहे, जिची सुरुवात झाली होती ज्या दिवशी सोनम आणि राजाचं लग्न झालं होतं तेव्हा. 21 तारीख होती जेव्हा लग्न त्यांचं झालेलं होतं. जवळपास 11 तारखेला दोघांचं लग्न झालं होतं आणि त्यानंतर सोनमनं आपल्यासाठी आणि पतीसाठी मेघालयमध्ये हनीमून प्लॅन केलं होतं. 21 तारखेला ती मेघालयमध्ये पोहोचलेली होती. त्याच वेळेस ती जे आरोपी आहेत ज्यांनी सोनमच्या पतीची हत्या केली तेही मेघालयमध्ये पोहोचले. 22 तारखेला म्हणजे दुसऱ्या दिवशी हे सगळे आरोपी सोनमच्या मागे शिलाँगला पोहोचले होते. कारण सोनम आणि राजा आधी गुवाहाटीला गेले होते, तिथून ते शिलाँगला आले होते. सगळे आरोपी मात्र थेट शिलाँगला पोहोचले होते. 23 तारखेला राजा रघुवंशी याची हत्या झाली. 20 तारखेला ते इंदोरहून निघाले होते. 23 तारखेला राजाची हत्या झाली होती मेघालयमध्ये, पण कुणालाही माहित नव्हतं की राजाची हत्या झाली आहे. 23 मेला सोनम गुवाहाटीहून इंदोरला ट्रेननं निघाली होती. म्हणजे हत्या झाल्यानंतर ती पुन्हा एकदा माहेरी आपल्या मूळ राज्यामध्ये यायला निघाली होती. 24 मेला ती इंदोरला पोहोचली सुद्धा. तिथे ती राजला भेटली. राज म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्याचा आरोपी म्हणून उल्लेख होतोय राज कुशवाहा, त्याला भेटली. राजनं तिला एका दिवसासाठी इंदोरमध्ये एका भाड्याच्या खोलीमध्ये ठेवलं होतं. त्यामुळे ती पुन्हा इंदोरला आले याची कुणालाही कुणकुण नव्हती, कारण तोपर्यंत सोनम बेपत्ता झाली आहे असा सगळ्यांचा कयास होता. मेघालय पोलीस तिचा शोध घेत होते. एका ड्रायव्हरनं तिला युपीला सोडलं. म्हणजे हा जो प्रश्न आहे की सोनम मेघालयहून युपीला कशी पोहोचली, तर त्याचं उत्तर आहे ती वाया इंदोर पोहोचली होती. हत्येनंतर सोनम आणि आरोपी हे सातत्यानं एकमेकांशी संपर्कात होते, ते एकमेकांशी बोलत होते. सोनम आणि आरोपी जवळपासच्या हॉटेलमध्ये थांबले होते. म्हणजे मेघालयमध्ये जेव्हा त्यांनी हत्येचा कट रचला होता त्यावेळेस सोनम आणि राजच्या हॉटेलच्या जवळच या सगळ्या आरोपींनी या हॉटेल बुक केलं होतं. यासाठी जवळपास 42 ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं आणि त्यानंतर पोलीस या निष्कर्षापर्यंत पोहोचलेत.
हत्येसाठी जे हत्यार वापरलं गेलं ते गुवाहाटी मधल्याच हॉटेल बाहेर एका दुकानामधून खरेदी करण्यात आले. या दुकानदाराचा जबाब पोलिसांनी नोंदवलाय. हत्यारही जप्त करण्यात आले. तीनही आरोपींसोबत सोनम दिसलेली आहे, कारण 42 ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज मिळालंय. त्यामुळे यातल्या अनेक फुटेजमध्ये सोनम ही आरोपींसोबत दिसलेली आहे. आरोपींच्या म्हणण्यानुसार सोनमनं हिट करा असे शब्द उच्चारले आणि त्यानंतर ही हत्या करण्यात आली. सोनमच्या समोरच राजा रघुवंशी याची हत्या झाली होती. 11 तारखेला ज्याच्याबरोबर लग्नगाठ सोनमनं बांधली होती त्याचीच हत्या करा असं तिनं 23 तारखेला आरोपींना सांगितलं आणि तिच्या डोळ्यात देखत राजा रघुवंशीची हत्या झाली. आरोपी आकाशचा रक्तानं माखलेला शर्ट हा घटनास्थळी पोलिसांना सापडला. सोनमनं आपला रेनकोट आकाशला दिला होता, कारण त्याच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते. त्यामुळे तिनं आपला रेनकोट दिला होता. मग तो रेनकोट सुद्धा पोलिसांना सापडलाय, त्यावरही रक्ताचे डाग आहेत. घटनास्थळापासून 6 किलोमीटर अंतरावर हा रेनकोट पोलिसांनी जप्त केला. आनंद कुर्मीला पकडलं तेव्हा त्यानं घटनेच्या वेळी घातलेले कपडे परिधान केले होते, कारण या सगळ्या आरोपींना पकडणं आणि प्रत्यक्ष हत्या होण्यामध्ये काही वेळ होता. पण जेव्हा आरोपीला पकडलं गेलं आनंद कुर्माला, तेव्हा त्याच्या अंगावर तेच कपडे होते जे त्यांनी घटनेच्या वेळी म्हणजे हत्येच्या वेळी घातले होते. हत्येनंतर सगळे आरोपी 11 किलोमीटर अंतरावर जाऊन एकमेकांना भेटले. पोलिसांनी आपल्याला पकडू नये यासाठी त्यांचा हा प्लॅन होता. राजा रघुवंशीला मार्गातून हटवणं हेच या हत्येमागचं सगळ्यात महत्वाचं कारण होतं. सोनमला राज सोबत राहायचं होतं, तिला राजासोबत राहायचं नव्हतं. सोनम आणि राज कुशवाह यांचं प्रेम प्रकरण कसं सुरू झालं याची सुद्धा माहिती आता हळूहळू समोर यायला लागले. सोनम आणि राज कुशवाह यांच्या संबंधांबाबत तिच्या भावानं दिलेली माहिती काहीशी वेगळी आहे. मात्र राज हा सोनमच्या कुटुंबियांना मदत करायचा. सोनमचं माहेर इंदोरच्या गोविंदनगर परिसरात आहे. सोनमच्या कुटुंबियांचा सनमायका शीट विक्रीचा व्यवसाय आहे. सोनम तिच्या वडिलांना या व्यवसायात मदतही करायची आणि त्याच वेळेस राज आणि तिची मैत्री झाली होती. सगळ्यांच्या समोर त्यांचं नातं हे भावा बहिणीचं होतं. राज हा सोनमपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. गेली 3 वर्ष सोनम त्यालाही राखी बांधत होती. मात्र आतमध्ये काहीतरी वेगळंच घडत होतं, कारण सोनमच्या भावानं सुद्धा ही माहिती दिली आहे की राजला ती राखी बांधायची, त्यामुळे आम्हाला असली कुठलीही शंका आली नाही. शिवाय राज हा सोनमपेक्षा 5 वर्षांनी लहान होता, त्यामुळे कुटुंबियांना या सगळ्याची भनक नव्हती असं कुटुंबियांचं म्हणणं आहे. इंदोर मधला राजा ज्याची हत्या झालेली आहे, राजा रघुवंशी, त्याच्या आईसाठी हा सगळ्यात मोठा धक्का आहे. कारण एकतर त्यांचा मुलगा गेलाय आणि दुसरं म्हणजे जिला सून म्हणून लाडानं घरात आणलं तिनंच आपल्या मुलाची हत्या केल्याचा महाभयंकर धक्का या कुटुंबियांना बसलाय. तर दुसरीकडे राज कुशवाह याच्या आईची परिस्थिती सुद्धा यापेक्षा फार वेगळी नाहीये, कारण जो मुलगा आपल्या घराची सगळी जबाबदारी उचलत होता तो अचानकपणे खुनी कसा बनला हा प्रश्न त्याच्या आईला. त्यामुळं एकीकडे ही सगळी घटना अवघ्या देशाचं लक्ष वेधून घेत असताना या दोनही मातांसाठी मात्र हा प्रचंड मोठा धक्का आहे. कभी ऐसा लगा आपको चुन्नी जी कि किसी तरह की परेशानी में है आपका बेटा, या फिर किसी तरह से सोनम से बात कर रहा है? सोनम से कभी बात नहीं करता था. उसका मोबाइल जो था तो हम भी बात कर लेते थे. हम भी फ़ोन में कभी कुछ देखना करना रहता तो हम भी देख लेते थे. मेरी बच्चियां भी देख लेती थी. अभी उसमें कुछ भी ऐसा नहीं था और यहाँ बातचीत नहीं कभी करता था. अब आप देख ही रहे हो कि हमारा एक कमरा है, ऊपर रात सोता था, नीचे पलंग के हम सोते थे. तो अगर कुछ बात करता तो हमको भी तो सुनाई पड़ती. आप भी रहोगे तो आपको भी सुनाई पड़ेगी. तो हम तो कभी नहीं सुना और न कभी आज तक ये बात हुई. जहाँ पे काम करता था वहाँ पे भी आज तक ये कोई बात नहीं हुई. अगर काम करता था वहाँ कुछ बातचीत होती, कोई बात होती तो यही बातें छुपती ही क्या. कोई तो देखता. गोविंद भैया भी, उनके भैया भी वहाँ काम करते थे और भैया बहुत सारे काम करते थे और लड़कियाँ करती थी. सबकी नज़र तो न बंद रही हुई, सबकी आँखें चालू रहती, सब कोई देखता नज़र से, कानन से सबको सुनाई पड़ती है. ऐसा तो न रहा कि सब बंद करके राज ऐसा करता धरता रहा. और अगर ऐसा सब कुछ था तो अब जो भी उनको करना तो ये भी मैं नहीं बोल सकती. आप किसी कभी को न मिली सुनाई हैं पड़ी, सोनम कोई से? न देखा, कभी मुलाकात अचानक ये हुई हो? न्यूज में छपवा दिया. हम दीदी कभी नहीं मिला. हम सोनम को कभी न देखा, न कभी हमारी उसकी मुलाकात हुई, न उनकी, न उनके पापा की, न उनकी भैया की. हमसे उनसे बस बेटा मेरा काम पे जाया करता था, वो काम से आता था. बाकी उनसे हमारा कोई व्यवहार नहीं था कि कोई आना जाना था, कुछ भी नहीं था. लेकिन जैसे आपने बताया कि फोन आपके पास भी रहता था, किसी को कॉल करना हो, मैसेज करना हो, कभी देखा उस पे कि सोनम
के नंबर से कोई कॉल आया हो। तो सोनम के भी फोन सुबेरे आ जाया करता था। सोनम भी फोन लगाती थी तो कभी सुहानी उठा लेती थी, कभी मैं उठा लेती थी, तो बोलती थी राज को जगा दो, बोलो दीदी जगा रही, काम का टाइम हो गया, जल्दी आए नहीं भैया चिल्लाएंगे। और जो लड़कियां वहाँ काम करती थी उनका भी फोन आता था, बोलती थी राज सर को जगा दो, काम का टाइम हो गया। चुन्नी जी आते हैं आपके पास। और उमा उनके जी का मैं पापा यहाँ का भी फोन आया पे करता जी था। उमा जी वो का भी मैं यहाँ पे भैया रुक करना चाहूंगा। उमा जी आपसे जानना चाहते हैं क्या शादी से पहले या शादी के बाद कभी इस दौरान बातचीत में दोनों परिवार की राज कुशवाहा का जिक्र आया? क्या कभी उससे मिलना जुलना हुआ? क्योंकि जो तस्वीरें सामने आई जब हत्या की बात सामने आई थी राजा रघुवंशी की, तो वो उनके पिताजी के साथ साथ चल रहा था। ऐसा लग रहा था कि परिवार में बहुत घुला मिला है। हाँ, वो जब हमने भी देखा कि वो हमारे यहाँ आया तो मेरे मन में एक ही ख्याल आया कि मेरे बच्चे का मर्डर करने में इन सबका हाथ है और ये मेरे घर आने की हिम्मत कैसी हुई। पहली बात तो मेरे मन में ऐसा ख्याल आया। और इसके पहले हमने कभी राज कुशवाहा का नाम नहीं सुना, किसी के मुंह से सुना, राजा के मुंह से भी नहीं सुना, किसी के मुंह से नहीं सुना हमने, उसका कोई जिगर ही नहीं था हमारे घर में। मतलब लेकिन उमा जी आपको कभी शक नहीं हुआ, क्योंकि जो शादी की वीडियोस अब वायरल हो रही हैं उसमें हम देख रहे हैं कि सोनम उसमें थोड़ी शांत और थोड़ी खोई सी, गुस्से में थोड़ी सी लग रही है। तो हमने इसलिए ध्यान नहीं दिया कि लड़की पढ़ाई होती है तो थोड़ी सी रहती है ऐसी, इस चक्कर में ना हो सके अपसेट होगी वो, मतलब दूसरे घर जा रही है, तो इस चक्कर में हमारा ध्यान नहीं गया उसके ऊपर भी। जी उमा जी, एक सवाल और यहां पर उठ रहा है लगातार, वो ये है कि शादी के कुछ रोज बाद ही वो अपने मायके चली गई थी। क्या इसको लेकर घर में कोई बातचीत हुई थी कि शादी के चंद दिन बाद ही मायके क्यों चली गई और फिर वहीं से सब कुछ प्लान किया? पहली बार गई थी, लेवो वाले आए थे, 20-25 जने आए थे, उसके भाई वगैरह सब, भाभी मामा मासी सबके यहाँ से आए थे। हमारे यहाँ रस्म होती है तो पहली बार आए थे। मतलब तो उनने ना मतलब कि मुहूर्त नहीं है, गुरुवार के दिन हम लेकर जाएंगे बोले, इधर बुधवार आ गया, मंगलवार आ गया, तो इस चक्कर में उन्हें लेके नहीं गए थे। तो जो पगफेरे की रस्म के लिए अब हम जाते तो लेके आते, तो उनकी मम्मी ने बोला ये हमारे यहाँ अभी अमास के बाद लेने आना, ये जेठ भी चल रहा है और अंधेरी पाक है। तो हमने बोला हमारे यहाँ जमाई आते हैं पगफेरे के लिए, तुरंत ही आ जाते हैं, जैसे आज लड़की जाती कल जमाई चला जाता, लेकिन तो उसको लेके आ जाता एक दिन का जैसे, मगर उन्होंने मना कह दिया था कि नहीं अभी मत आओ, तुम अमास के बाद आना। जी उमा जी, यहाँ पर एक सवाल और यहाँ पर उठ रहा है, ये जानकारी भी निकलकर सामने आ रही है कि जब आपकी कॉल पर बातचीत हुई सोनम के साथ, तो ये कहा जा रहा है कि शायद उस समय तक हत्या राजा की हो चुकी थी। क्या उसकी बातों से आपको कोई हड़बड़ाहट, कोई डर, किसी किस्म का कुछ अननेचुरल? उस समय हत्या नहीं हुई थी, क्योंकि मैंने तो पहले सोनम से बात करी ना, बाद में राजा से बात करी, तो कहाँ से हत्या हुई? ओके। अच्छा, एक और बात जो आपकी कॉल पे बात हुई थी, कुछ गहने ले जाने की भी बात हुई थी और उसमें ये भी सुनने में आया कि आपने कहा भी था राजा से कि क्यों गोल्ड चेन लेके जा रहे हो हनीमून पे, ये उसकी सुरक्षा पर भी एक तरीके से आघात। वो एकदम से डाउन हुआ था। राजा ने फोटो डाली थी, इसको फोटो डालने की तो वो पहली बार था कि कामाख्या देवी के बाद में राजा ने कोई फोटो नहीं डाली, क्योंकि राजा का फोन भी बंद करवाया गया था कि तुम्हारा फोन रख के क्या करोगे, इसको तो रख लो, तुम अपन इससे ही करेंगे, मेरे पास अच्छा फोन है, मतलब एप्पल का था सोनम के पास, इसलिए राजा ने सोचा होगा हो सके इसमें खींच लेते। तो जैसे राजा ने अपने खुद के फोन से एयरपोर्ट से फोटो डाली थी तो उसमें चेन दिखी थी, तो मैंने बोला चेन क्यों पहनी तुमने, कल तो उतराई थी ना बेटा, ये चेन नहीं पहन के नहीं जाना चाहिए, अंगूठी चेन अपन को नहीं पहनना चाहिए। जी तो बोला कि सोनम ने बोला था मेरे को पहनने का। आता हूं उमा जी आपके पास, मैं सीधे चुन्नी देवी का यहाँ पर रुख करूंगा। चुन्नी देवी जी, सबसे पहले तो आपसे ये जानना चाहता हूं, जब राजा और सोनम की शादी हुई थी, क्या उस शादी में राज कुशवाहा गया था या आपके परिवार से कोई गया था? नहीं गया था भैया, कोई नहीं गए था, हम तो अपने गांव गए हुए थे। 11 मई की उसकी शादी थी, 11 मई को मेरे पति शांत हुए थे, तो हम उस दिन कुछ काम सुख का नहीं करते। तब राज कुशवाहा इंदौर में ही मौजूद था? आप तो गांव गए थे, लेकिन तब राज कुशवाहा के इंदौर में ही मौजूद था? हम गांव, हाँ इंदौर में था और अपने घर में था। हमारी गांव से हमारे राज की बात होती थी, हम 10-10 मिनट पे फोन लगाते थे, हमारी राज की बात होती थी। लेकिन चुन्नी जी माफ कीजिए, अभी जो भी आरोपी पकड़े गए हैं वो अपना जुर्म कबूल कर चुके हैं, फिर भी आप इतने विश्वास के साथ कैसे ये कह सकती हैं कि राज कुशवाहा पर जो आरोप हैं वो झूठे हैं?
मैं अपने बच्चे पे भरोसा करती हूँ कि मेरे को भरोसा कि मेरा बच्चा ऐसा नहीं कर सकता। और अगर आज कोई होता मेरे पास, मान लो बच्चा है, डरता है, घबराता जो भी है, अगर मेरे पास भी कोई होता, मेरा आदमी होता, मेरा और कोई होता, तो वो भी जाता, उसके साथ खड़ा होता, बोलता कि हाँ बच्चा मैं हूँ, तो उसको भी कोई हिम्मत बनती। ना तो मेरे पास पैसा है, ना मेरे पास कोई परिवार है, बस मेरी बच्चियाँ हैं, मैं अकेली हूँ, किराए से रहती हूँ, तो मैं भी घबराती हूँ, वो भी डरता है। अब जो भी हो इसके आगे। जी चुन्नी जी, मेरा एक सवाल आपसे बार है। बार जब जी। तक जीऊंगी यही बोलूंगी कि मेरा बच्चा ऐसा नहीं कर सकता, नहीं कर सकता, मेरा बच्चा ऐसा नहीं कर सकता। मैं तो यही बोलूंगी और यही बात सच भी है। चुन्नी जी, मेरा आपसे एक सवाल है। सवाल मेरा यहां पर यह है, यह भी तफ्तीश में सामने आया है कि हत्या वाले दिन ही सोनम जो है इंदौर आ गई थी और उसके रहने खाने की व्यवस्था राज कुशवाहा ने की थी। क्या उस तारीख के दिन आपको याद है कि राज कुशवाहा घर में था, नहीं था, कहीं बाहर था, कब आया, कब गया घर से बाहर? राज घर पे था, मैं गांव में थी। ये बात कंपनी वाले से क्यों नहीं पूछते, उनके भाई से क्यों नहीं पूछते कि राज सुबह जाता था और शाम को घर आता था? ये उनके भाई से पूछो, उनके पापा से पूछो, जहाँ पे राज मेरा काम करता था वहाँ पे पता करो। जी, मैं हत्या के बाद की बात कर रहा हूँ, क्योंकि पुलिस ये कह रही है कि हत्या करने के बाद 25 तारीख को जब सोनम इंदौर आई थी तब राज मेरा घर पे था, राज मेरा कहीं नहीं गया था, राज काम पे जाता था। उस जहाँ पे काम करता था वहाँ पे पूछताछ करो ना भैया। वो काम पे जाता था और घर पे अपने आता था। जहाँ पे मैं रहती हूँ शाम को रोज घर आता था, सब बता रहे हैं यहाँ पे रोज शाम को घर आता था। मैं रोज शाम से अपने राज से बात करती थी। लेकिन चुन्नी देवी जी, उसका व्यवहार उस दिन कैसा था जब वो अंतिम संस्कार में शामिल होने के लिए गया था? और आपने बताया भी था कि वो बहुत रो रहा था, आपने किसी तरह उसे समझाया, चुप कराया था? मध्य प्रदेशमधल्या इंदोर पासून सुरू झाली होती राजा आणि सोनमची कहाणी, जिचा शेवट मेघालयमध्ये झाला। या संपूर्ण घटनाक्रमामध्ये काय काय घडलं, कसं कसं घडलं, याची सविस्तर माहिती देणारा हा रिपोर्ट बघूया। सर्वात मोठा सवाल आहे तो सोनमनं नवऱ्याची हत्या का केली। राजा रघुवंशीची आई सुद्धा म्हणाली, जर तिचा प्रियकर होता तर तिनं आमच्या पोरासोबत लग्न का केलं? लग्न नको करायला हवं होतं, आमचा मुलगा वाचला असता आणि तीही प्रियकरासोबत सुखात राहिली असती। तो मैंने बोला बेटा फोटो भेजो, तो बोले मम्मी नेटवर्क की प्रॉब्लम है, क्योंकि उसके पास का फ़ोन तो बंद था और सोनम ने उसको बोल रखा था कि तुम्हारे फ़ोन में तो नेटवर्क आता नहीं है, तो उसने रख लिया था। तो बोले कि ये ना मैंने कि एक काम करो, वीडियो कॉलिंग करके दिखाओ कि इसी लोकेशन है, कुछ जगह पे हो तुम, कौन सा जंगल है बताओ तो मेरे को। तो बोले मम्मी नहीं, बोले अभी बाद में दिखाऊंगा, उसने इतना बोला। इसके बाद में कोई बात, हाँ करा दी थी सोनम। 23 तारीख तक, हाँ आखिरी बात 23 तारीख तक हुई थी, 1.5 के पहले हुई थी। हाँ बस यही, हाँ। सोनमच्या मनात काय होतं याचा अंदाज मात्र ना सोनमच्या सासूला आला ना तिचा नवरा राजा रघुवंशीला। एका मॅट्रिमोनियल ॲपवरनं दोघांची ओळख झाली, दोन्ही कुटुंब भेटली, अनेक वेळा भेटली आणि शेवटी लग्न ठरवलं। 11 मे रोजी अक्षता पडल्या, नंतर सोनम पहिल्यांदा माहेरी गेली। तिथूनच तिनं हनीमूनचा प्लॅन बनवला आणि तिकीटही बुक केले। 20 मे रोजी मेघालयात जाण्यासाठी निघाले। सोनम परस्पर माहेरहून हनीमूनला जात असल्यानं सासरच्यांना खटकलं, पण नव्यानंच हळद लागलेला पोरगा तिच्या बाजूनं होता। यहाँ पे घंटों घंटों उसने बात नहीं करी, यहाँ पे मैसेज से चैट करती थी। तो हमको लगा तो ऑफिस का काम कर रही है, तो हम लोगों ने इतना इसमें जोन नहीं दिया, क्योंकि ऑफिस का काम कर रही है अभी है तो उसमें हम क्या ज़्यादा बोलेंगे, क्योंकि बिजनेस खुद का है, तुमको ऑफिस का काम कर रही है, हमें क्या मालूम है पीपीटी क्या काम कर रही है। और घंटों घंटों जो बात कर रही है, राजा की जहाँ बॉडी मिली है 23 तारीख से लेके अपने 11 दिन बाद जो बॉडी मिली थी उस जगह पे से, वहाँ से लेके तो 23 तारीख से लेके जो आगे बात कर रही थी ना, वो ये बातें पुलिस द्वारा मालूम पड़ेगी हमको गई है, तो उसने रात से घंटों घंटों बात करी है। तो जब इतनी शरीफ थी गई वो, तो 23 तारीख से लेके 11 दिन बाद बॉडी मिली थी, जब तक वो कहाँ थी? लग्नानंतर सोनम पहिल्यांदा माहेरी आली। माहेरात तिचा प्रियकर असलेला राज हा तिची वाट बघत होता। दोघांची भेट झाली। दोघांनी नवऱ्याला म्हणजे राजा रघुवंशीला मार्गातनं हटवण्याचा प्लॅन केला। हा तोच राज आहे जो सोनमच्या बापाच्या प्लायवूडच्या फॅक्टरीत कामगार म्हणून काम करायचा। सोनम ही अधूनमधून प्लायवूडच्या फॅक्टरीत येऊन बसायची।
दोघांच्या वयात 5 वर्षांचं अंतर होतं. विशेष म्हणजे प्रियकर राज हा सोनमपेक्षा 5 वर्षांनं लहान आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध होते. याच प्रेमसंबंधाला अडथळा म्हणून तर सोनमनं राजाचा काटा काढला नाही ना, हा प्रश्न कायम आहे. अभी ये इस बात का भी पूरी पुष्टि नहीं हुई है. सारे टेक्निकल एविडेंसेस के आधार पर और इन्वेस्टिगेशन के आधार पर ये तथ्य आने पर मीडिया को पृथक से ब्रीफ किया जाए. ये देखिए लगभग 36 घंटे का कल शाम से ये ऑपरेशन चला था, जिसमें के 3 आरोपियों को हिरासत में लिया गया, जिसमें 2 आरोपी इंदौर से ही और 1 आरोपी को इंदौर के पास से ही जो सस्पेक्टेड था, उस सस्पेक्टेड को अभी तीनों को फिलहाल राउंड अप किया है. अब आगे की कार्रवाई शिलोंग पुलिस के द्वारा की जाएगी. फिर भी मैं आपको श्योर कर रहा हूँ कि जो भी फैक्ट्स हमारे साथ जो शिलोंग पुलिस के इन्वेस्टिगेशन के अलावा अगर जो शेयर किए जाएंगे सस्पेक्टेड के बारे में या इसके बारे में कि घटना क्या वजह रही, निश्चित रूप से अवगत कराया जाएगा. माहेरी आल्यानंतर सोनम आणि प्रियकर राजनं नवऱ्याला हटवण्याचा प्लॅन बनवला. त्यासाठी 3 सुपारी किलर शोधले गेले. त्यांची नावं आहेत विशाल चौहान, आकाश राजपूत आणि आनंद कुर्मी. सुपारी किलर्स हे काही फार शिकलेले नाहीत, लहान मोठी कामं करणारी, एक तर बेरोजगारच आहेत. पण याचा मास्टरमाइंड मात्र निघाला प्रियकर राज. सोनम आणि राजा रघुवंशी जसे हनुमूनला मेघालयात गेले तसे 3ही सुपारी किलर्स शिलाँगला पोहोचले. सोनम राजाला घेऊन जिथे जिथे जायची तिथले व्हॉट्सअप लोकेशन ती सुपारी बाजांना पाठवायची. हे सगळं सीसीटीव्हीत कैद झाल्याचा दावा केला जातोय. भैया कोई ना काम करता तो सोनम के भाई के यहाँ काम करता तो वो भी वही फैक्ट्री में वो भी काम करती थी. अब काम कर रहे में आप भी तो बात करोगे, कोई बात करेगा तो तुम भी बात करोगे. झूठा फंसा दिया भैया मेरे बच्चे को. 20 साल के बच्चे से कहाँ कार करता है. सोनमचं लग्न झालं 11 मे रोजी, हनीमूनला गेले 20 मे रोजी आणि राजा रघुवंशीची सोनमनं हत्या केली 23 मे रोजी, म्हणजे शिलाँगला पोहोचल्यानंतर 3 दिवसांनी. ज्या दिवशी सोनमनं नवऱ्याची हत्या केली त्या दिवशी सर्व पापातनं मुक्त होण्यासाठी विवाहित महिला व्रत ठेवतात. सोनमनंही व्रत ठेवलं होतं. त्याच दिवशी दुपारी 1:30च्या सुमारास ती राजाला एका सुनसान ठिकाणी घेऊन गेली. फोटो बिटो काढले. राजालाही हनीमूनवर फिरायला आल्याचा फील दिला. त्याच वेळी राजाला मारण्यासाठी सुपारीबाज मागावरच होते. सोनम त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतीच. शेवटी एका खोल दरीच्या जवळ सोनमच्या समोर सुपारीबाजांनी राजावर हल्ला केला. चढण चढल्यामुळे राजा रघुवंशी तसा थकलेला होताच. त्यात शेवटी सोनमनंच राजाला धक्का दिल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली आहे. एवढंच नाही तर संशय येऊ नये म्हणून सोनमनं अंगावरचं जॅकेटही तिथेच टाकल्याचं सांगितलं जात आहे. भैया वहाँ पे नहीं, कहीं भी मारने का, ऑफिस वालों से पूछो ना, वो रोज ऑफिस जाते थे, गोडाउन जाते थे, वो ऐसा नहीं कर सकते. क्या मांग करेंगे आप? क्या मांग? मैं बोलूंगी मेरे भाई को बचा लो, गोविंद भैया, राजा भैया के बड़े भाई, मैं सबसे यही बोलूंगी हाथ जोड़ के वो मेरे भाई को बचा ले. उनके साथ पूरी फैमिली है लेकिन हमारे साथ कोई नहीं है. हमारे भाई का अलावा फंसाया जा रहा है. मेरे भाई ने ऐसा कुछ नहीं किया. राजा रघुवंशीची हत्या केल्यानंतर सोनम गायब झाली. काही तासातच राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला. शिलाँग पोलिसांनी इंदोरला राजाच्या घरी मर्डर झाल्याचं सांगितलं. पोरगं तर गेलं याचं दुःख होतंच, पण सोबत सूनही गायब झाल्यानं राजाचे कुटुंबीय जास्तच काळजीत पडले. सोनमची ही हत्या झाली असावी किंवा तिला अपहरण करून बांगलादेशात नेलं असावं अशा वेगवेगळ्या शक्यतांची चर्चा सुरू झाली. शिलाँग पोलीस सरकारवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं. बघता बघता देशभर हनीमून कपलची स्टोरी जोर धरू लागली. पण कहाणीत ट्विस्ट शिल्लक होता. राजा रघुवंशीचं काय झालं ते सोनम शिवाय कुणालाच माहिती नव्हतं आणि सोनमच गायब होती. सगळ्यात मोठा सवाल आहे, हत्या केल्यानंतर सोनम कुठे गेली, काय करत होती, तिच्यासोबत नेमकं काय झालं? त्याची उत्तरं मात्र वेगवेगळी आहेत. शिलाँगच्या एसपींच्या माहितीनुसार सोनमनं 23 मे रोजी राजाची हत्या केली. त्यानंतर ती थेट इंदोरला गेली. 25 मे रोजी ती इंदोरमध्ये होती. तिथे ती भाड्यानं घेतलेल्या खोलीत राहत होती. दुसऱ्या एका दाव्यानुसार सोनम शिलाँगहून गुवाहाटीला गेली. तिथून सुपारीबाज आणि सोनम वेगवेगळे झाले. सोनम रेल्वेनं वाराणसीला पोहोचली. तोपर्यंत तिनं लोकेशन मिळू नये यासाठी फोन बंद ठेवला. दरम्यान दिवस निघून जात होते. जे काही चाललंय त्यावर सोनमची नजर होती. प्रियकर राज कुशावह पकडला गेल्याची माहिती सोनमला वाराणसीतच मिळाली. त्यावेळेस सोनमवर आकाश कोसळलं. आता आपणही पकडले जाऊ अशी भीती तिला वाटायला लागली. एका ढाब्यावरून शेवटी तिनं घरी फोन केला. भावाशी बोलली.
त्यांनी तिला पोलिसात जायला सांगितलं. फोनाफोनीनंतर सोनमला गाझीपुरातनं पोलिसांनी ताब्यात घेतलं. शिलोंग पहुंचकर चेक इन किए थे. उसके बाद उन्होंने 2 व्हीलर हायर करके और दूसरी जगह गए थे और अंत में जैसे आपको पता है कि राजा रघुवंशी के लाश मिले थे, लेकिन सोनम रघुवंशी लापता थे. पुलिस ने उनको गिरफ्तार किया है और इस वक्त पुलिस के जो इन्वेस्टिगेशन है वो मोटिव की तरफ है. क्या वजह है कि ऐसे एक क्राइम को अंजाम दिया गया और क्यों शिलोंग आए थे, उनका कितने दिन से ये प्लान चल रहे थे, क्या कॉन्स्पिरेसी है, इन सारे सवालों का जवाब पुलिस अभी भी ढूंढ रहे हैं. आरोपियों को पकड़कर यहाँ पे लेके आ रहे हैं और तहकीकात जो है वो चल रहे हैं इस केस में. सोनमचा सुगावा कसा लागला? सोनम आणि राजा रघुवंशी यांनी 4 दिवसांसाठी बाईक भाड्यानं घेतली होती. संध्याकाळी जोडपं मावळखैत गावामध्ये फिरलं. नोंगरियामध्ये गावाच्या डबल डेकर पुलाकडे जाताना राजा रघुवंशीनं लोकल गाईडला पत्ता विचारला आणि तीच बाब टर्निंग पॉइंट ठरली. 23 मे रोजी गावकऱ्यांनी पोलिसांना फोन केला. एक बेवारस स्कूटी सापडल्याचं सांगितलं, जिला चाव्या होत्या. त्यानंतर पोलिसांना राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी परिसरातलं सीसीटीव्ही खंगाळलं. त्यात सोनम होती, राजा होता आणि 2 ते 3 अनोळखी व्यक्तीही दिसत होते. शेवटी पोलिसांना लोकल गाईडनं 3 जणांना घटनास्थळावर पाहिल्याचं सांगितलं, जे हिंदी भाषिक होते. इथूनच तपासाची चक्र फिरली. राज कुशवाहसह विकी, आनंद आणि विशाल या 3ही सुपारीबाजांना पोलिसांनी पकडलं. सोनमला सरेंडर व्हावं लागलं. मास्टरमाइंड राज कुशवाहच्या अटकेनंतर सोनमकडे सरेंडर शिवाय पर्याय तरी कुठे होता? राजा रघुवंशी के हत्या के बारे में पूरा देश आज बात कर रहा है, लेकिन इस जगह को क्यों चुना गया? जो जगह है ये लास्ट मोटरेबल साइट है, यानी कि 2 व्हीलर या गाड़ी से अगर आप आते हैं तो आप यहां तक ही पहुंच पाएंगे. इसके आगे ट्रैक है, आपको ट्रैक करके जाना पड़ेगा और वहां पे ना तो कोई लोग है, ना वहां पे आपको कोई देखने मिलेंगे और साथ साथ ऐसा जगह है जहां पे बहुत नीचे आप गिर सकते हैं अगर आप खाई में गिरते हैं तो. और इसीलिए शायद राजा रघुवंशी के हत्या करने वाले जो आरोपी है इस जगह को चुना. और यहां तक पहुंचना भी कोई आसान बात नहीं है, बहुत ही रिमोट इलाका है और हम उसी जर्नी आपको दिखाएंगे कैसे शिलोंग से यहां तक पहुंचाया जाता है और कितना मुश्किल है और क्यों ये बिल्कुल संभव नहीं है अगर आप पहले से प्लान करके नहीं आते हैं. पहिला सवाल, राज कुशवाह शिलाँगला का गेला नाही? राज कुशवाह हा सोनमचा प्रियकर. हत्या करण्यासाठी किंवा सुपारीबाजांना काय करायचं किंवा काय नाही करायचं हे सांगण्यासाठी तो स्वतः शिलाँगला का गेला नाही असा प्रश्न तपासकर्त्यांना आहे. त्याच्या काही शक्यता वर्तवल्या जात आहेत. त्यातली पहिली शक्यता आहे सोनमचीच. राज हा शिलाँगला आला तर तिच्या घरच्यांना संशय येईल अशी दाट शक्यता दोघांनाही वाटली. त्यामुळे राज कुशवाह हा शिलाँगला गेलाच नाही. जशी राजाच्या मर्डर झाल्याची बातमी आली त्यावेळेला सोनमच्या घरच्यांनी आधी जाऊन राज कुशवाह कुठे आहे ते पाहिलं. त्यात त्यांना तो इंदोरमध्येच असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे राज कुशवाहवर संशय आलाच नाही. सोनम आणि राजनं जे ठरवलं तसंच झालं. दुसरा सवाल, राज कुशवाह इंदोरमध्ये बसून सोनमच्या संपर्कात होता का? पोलिसांच्या माहितीनुसार या प्रश्नाचं उत्तर होय असं आहे. राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सुपारीबाजांना 50,000 रुपये, मोबाईल, सिम कार्ड असं सगळं साहित्य राजनं उपलब्ध करून दिल्याची माहिती आहे. एवढंच नाही तर ही सगळी घटना घडत असताना सोनम आणि राज हे दोघेही एकमेकांच्या कायम संपर्कात होते असाही पोलिसांचा दावा आहे. राज कुशवाह हा एकाच वेळी सोनम आणि सुपारीबाज अशा दोघांच्याही संपर्कात होता. त्यामुळे मास्टरमाइंड इंदोरमध्ये बसून 1000 किलोमीटर दूरवर असलेल्या शिलाँगमध्ये हत्या घडवत होता. तिसरा सवाल, सुपारीबाजांना सोनम राजकडनं काय मिळालं? सोनमच्या बापाच्या घरी श्रीमंती होती. त्यांची प्लायवूडची फॅक्टरी आहे. लग्न झाल्यानंतर सोनमच्या खात्यात तिच्या बापानं 20 लाख रुपये टाकल्याची माहिती आहे. लग्नात भरपूर सोनं नाणं दिलं गेलं. या सगळ्याचा वापर सोनमनं राजाचा काटा काढण्यासाठी केल्याचा पोलिसांचा दावा आहे.
हनीमूनला जातानाही सोनमनं राजाला घरातनं तिचे सगळे दागिने सोबत आणायला सांगितले। एवढंच नाही तर राजालाही भरपूर कॅश आणि सोनं घ्यायला सांगितलं। त्यावर राजाच्या आईनं म्हणजे सोनमच्या सासूनं विचारपूसही केली। हनीमूनला कोणी दागिने घेऊन जातं का असंही विचारलं, पण सोनमचीच तशी इच्छा असल्याचं राजानं आईला सांगितलं। या सगळ्या पैशांचा सोन्याचा वापर सोनमला सुपारीबाजांना देण्यासाठी आणि मर्डर नंतर निवांत आयुष्य जगण्यासाठी करायचा असावा असा संशय आहे। पोलीस पुन्हा सोनमला घेऊन मेघालयात गेलेत। काही दिवसांपूर्वीही सोनम तिथे गेली होती। फरक फक्त एवढाच आहे, त्यावेळेस ती हनीमूनसाठी गेली होती आणि आता नवऱ्याच्या मर्डरची आरोपी म्हणून। अजून बातमी संपलेली नाही, फिल्म अभी बाकी है।